गणपती बाप्पा मंगल मूर्ती. खोट बोलायचं नाही. छत्रपती श्री शिवराय सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे लोकनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या चरणांशी विनम्र अभिवादन करून मंडळ यावर्षी 27व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. दरवर्षी विविध विषयांवर उत्तमोत्तम देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या आपल्या मंडळानं यावर्षी सादर केला आहे सामाजिक जिवंत देखावा मी बाप्पा बोलतोय. मी बाप्पा बोलतोय. काय म्हणता, कसं आहे, बरं आहे ना? काय झाली का गणपतीची तयारी? झालीच असेल. आमची अजून व्हायची बरं का. काय आहे, त्यासाठीच आजची मीटिंग बोलवली, पण अजून एकाचा पण पत्ता नाही. 7ची येळ होती, 8 वाजत आले. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ, हलते आधारस्तंभ म्हणा ना. याला काय अर्थ आहे? अरे मी यायच्या आधी तुम्ही मीटिंग संपवली कशी? हे आपल्याला नाही पटलं. आपल्याला नाही पटलं. अरे हो, अरे अजून मीटिंग सुरूच नाही झाली. अरे तूच आलाय पहिला, बाकी कोणी नाही आलं. खोट बोलायचं खरंच बोलते मी. 7ची मीटिंग होती, अजून यायच्यात सगळे. मग अरे याला काय अर्थ आहे राव? मी माझं एवढं महत्वाचं काम सोडून इकडं आलो. हे पण आपल्याला पटलेलं नाही. आधी सांगतो तुला, नाही पटलेलं आपलं हे. अरे जा रे जा, बघून घेतो तुला. जा, कुणाला सांगायचंय त्याला सांग. जा हा जा. तू वर्गणी दिली नाही म्हणून आमचा गणपती बाप्पा यायचं राहणार आहे का? कोण आहे रे? कोण बोलला आपल्या पोरांना काय? थांब, त्यांचा ना हिताच हिशोब करून टाकतो. थांब. अरे मला धरती. अरे अरे तू का बस. त्याचा हिशोबच करून आलोय आम्ही. 2 दिले ठेवून 51 रुपये वर्गणी घ्या म्हणे. अरे काय भीक लागली काय आपल्याला? मग नाही तर काय, ठरलंय ना प्रत्येक दुकानदाराकडून 1001ची पावती म्हणून. देत नाही बोलला, मग आम्ही पण दिलं 2 ठेवून. मग म्हणत होता याला सांगतो त्याला सांगतो. अरे जा, कुणाला बोलवायचं कुणाला सांगायचं सांग म्हणलं. बरं केलं, 1 नंबर काम केलं. अरे वर्गणी देत नाही म्हणजे काय? अरे किती महागाई वाढली आहे. अहो लोक हो, आधी माझी क्वार्टर 160 ला यायची, आता डायरेक्ट 220 ला झाली. असो 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 बस. आणि काय रे, मारायचा कशाला? वर्गणी ऐच्छिक असते. अरे आपण जबरदस्ती नाही करायची. ए स्कॉलर, तुझं ज्ञान इथं नको पाजळू, कळलं ना? तेवढं फक्त हिशोब. It's your time, do it right. Come on, in the day or in the night. Don't be shy, you can try. They can never take your place. भगिनींनो, तुम्हाला सांगण्यात आनंद होतोय की भाऊनी 2 स्पॉन्सर आणि 1 ऍड आपल्या मंडळासाठी फिक्स केली आहे. संपलंय सेलिब्रेशन. हे भाऊ 1 नंबर काम झालंय. आता कसं, शेवटच्या दिवशीच्या साऊंडचं टेन्शनच मिटलं. अरे मग नाद करते काय? शेवटच्या दिवशी यावंच लागतंय आणि नाचावंच लागतंय. म्हणजे या वर्षी मंडळाचं बजेटचं टेन्शनच नाही. आता या पैशाचं काय करायचं हेच ठरवायला आजची मीटिंग आहे. आज मुद्दाम मी थोडा उशिरा चाललोय, कारण आता मला माहितीये हे सगळेच ना वेळेच्या आधीच येऊन पोचले असतील. वा स्कॉलर वा. नाही, तुझ्याकडनं ना ही अपेक्षाच नव्हती आपल्याला. अरे मी इथं सगळ्यात आधी येऊन बसलो म्हणजे आम्ही सगळे इथं तुझ्या आधी येऊन बसलोय आणि आता तू उशिरा येणार का? कुठं गेली तुझी तत्व? हे काय आपल्याला पटलं
पटलेलं नाही. अरे हो 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 सॉरी बस हा सॉरी बोलला म्हणून सोडला. हे बघा, मंडळासाठी माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे. या वर्षी 5व्या किंवा 6व्या दिवशी लोकांसाठी मनोरंजनाचा काहीतरी कार्यक्रम ठेवू. लोक आपल्याला वर्गणी देतात, अरे त्यांचं पण मनोरंजन झालं पाहिजे ना. मी काय म्हणतो, कीर्तन भजन भारूड असा समाज प्रबोधनपर कार्यक्रम ठेवू ना आपण. म्हणजे कसं सगळ्यांना बघता येईल. याडा ऐका रे तू. अरे गणपतीमध्ये असले कार्यक्रम कोण ठेवता का? काहीतरी भारी आणलं पाहिजे बघ. मी काय म्हणतो, ती बिग बॉस मधली तिला आणायचं का? नाही ना, ते बाई काय प्रकार, तिला आणू. तिला काय नाही. मी काय म्हणतो, ते सगळं राहू दे. गोव्याचा मस्त एक साऊंड बुक करू. 10 बेस 10 टॉप फुल हवा. अरे ते झालं शेवटच्या दिवशी, मध्ये नको का काहीतरी कार्यक्रम? बाई काय प्रकार. अरे मी म्हणतोय हिला बोलवा, हिला. अरे मग शेवटच्या दिवशीचं बजेटच झालेलं रे सगळं. काय रे बघ, अरे पैशाचं कशाला टेन्शन घेताय? चक्कर पैसा आहे आपल्याकडे, पण कार्यक्रम झाला पाहिजे. भाऊ, मागच्या मंडळानं दहीहंडीमध्ये ती मुंबईकर आणली होती. अहो काय हवा झाली त्या मंडळाची पुण्यात. तशी हवा झाली पाहिजे बघा. अरे मग बोलवा की तिलाच. पाहू दे ना, जाळण धूर सागरच. 2-2.5 लाखाच्या खाली काही येणार नाही हा ती. मी अजून सांगतोय, शेवटच्या दिवशी काही तडजोड नको साऊंड आणि लाईट मध्ये. या वर्षी भिंतच लावायची. अरे तुला काय प्रॉब्लेम आहे रे? शेवटच्या दिवशी अरे मध्ये काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे ना. मला कसला प्रॉब्लेम रे? दरवेळेस काय तुझं ऐकायचं काय? तू म्हणाल तीच पूर्व दिशा का? हे बघा, मी आत्ताच सांगतोय, आपल्याला काय ते पटलं नाहीये. अरे आता पैसा खर्च करून शेवटच्या दिवशी काय दुसऱ्या मंडळांच्या इकडे बघत बसायचं काय? अरे तुला कोणी विचारलंय का? एकचा आलाय वरच्या मंडळात नाही इथं. बघ तुला पटत नसेल ना, परत गेला तरी चालेल. काय बोलला? नीट बोला. तू नीट बोल. अरे दाखवतोच तुला. तुला दाखवतोच. काय दाखवतो? शेवटच्या दिवशी भिंत काय असते ना, भेटू चौक. हा चल भेटू चल. काय यार तू इथं कशाला जमलोय आपण? काय करताय तुम्ही? अरे आपलं मंडळ येणार आहोत. कोणाला बोलत होता रे एवढा? हे काय आपल्याला पटलेलं नाही. स्कॉलर, तू काय कर, त्या मुंबईकरला फोन लाव. या वर्षीचं विशेष आकर्षण बिजली मुंबईकर. अरे गप. अरे कार्यक्रम असा ठेवला पाहिजे की तो सगळ्यांना बघता येईल. लहान मुलं, स्त्री पुरुष, आजी आजोबा. अरे मुंबईकर नाचणार म्हणजे सगळेच बघणार ना. चला इथलं काम झालं, आता पत्ते खेळू. चला चला आपल्याला चला. अरे माझा फोन कुठे रे? अरे मॅडम साईडला घ्या. माझा फोन आहे का? एक नंबर कार्यक्रम झाला बरं का मॅडम, एक नंबर. नाही तुमचा नंबर मिळू शकेल का? नाही ते काय, आपल्याकडे पण असे कार्यक्रम. सर बाजूला. मॅडम, अहो धन्यवाद. नाही तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात. आहो धन्यवाद काय त्यात. तुम्ही आम्हाला आमची कला सादर करायची संधी दिली. उलट आम्हीच तुम्हाला धन्यवाद बोललं पाहिजे. सर बाजूला. आता मंडळ म्हणलं की एवढं तेवढं चालायचंच. कसं आहे, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. हो ते तर आहेच. चला निघू आम्ही. चालेल. राहिलेले पैसे तुमच्या पियेकडे दिले. अजून एक रिक्वेस्ट होती बघा, शेवटच्या दिवशीचा ॲडव्हान्स पण पाठवून देतो. काय हैदराबादवरून गणपती बाप्पा. साईडला घ्या. माझा फोन आहे का? एक नंबर कार्यक्रम झाला बरं का मॅडम, एक नंबर. नाही ते तुमचा नंबर मिळू शकेल का? नाही ते काय, आपल्याकडे पण असे कार्यक्रम. सर बाजूला. मॅडम, अहो धन्यवाद. नाही तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात. आहो धन्यवाद काय त्यात.
तुम्ही आम्हाला आमची कला सादर करायची संधी दिली. उलट आम्हीच तुम्हाला धन्यवाद बोललं पाहिजे. सर बाजूला. आता मंडळ म्हणलं की एवढं तेवढं चालायचंच. कसं आहे, सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं. हो हो, ते तर आहेच. चला निघू आम्ही. चालेल, राहिलेले पैसे तुमच्या पियेकडे दिलेत. अजून एक रिक्वेस्ट होती बघा, शेवटच्या दिवशीचा ऍडव्हान्स पण पाठवून देतो. काय हैदराबाद वरून साऊंड बुक केलं आपण, आणि तुम्ही आला म्हणजे आपल्या मंडळाची शोभा अजून वाढेल. नक्की नक्की येईन. चला येते. अरे सोड ना आता, शेवटच्या दिवशी कशाला? आधीच ओव्हर बजेट सुरू आहे, त्यात हा कार्यक्रम. व्हॅनिटी काय, बाउन्सर काय, अरे आपल्या चाळीतल्या बायका अर्ध्यातूनच निघून गेल्या ना राव. अरे पण एन्जॉय झाला ना सगळ्या पोरांचा. आता बघ, असलं नाव होईन ना मंडळाचं, जिकडं तिकडं फक्त आपलीच हवा. हवा? अरे तू शेवटच्या दिवशी फक्त बघच, फुल ऑन राडा. भाऊ, त्यांनी गोव्यावरून साऊंड बुक केलाय. 100 शार्पी, लेझर, डीजे. अरे असू दे की मग. अरे भाऊंनी पण हैदराबादवरनं मागवलाय साऊंड. त्यांनी 100 शार्पी लावल्या ना, आपण ना 100 लेझर लावू. अरे भिंत उभी करू, भिंत. त्यांना म्हणाव या चौकात असा ठोकू, असा ठोकू, याला साऊंड बंद करून गेले पाहिजेत तिथनं. आता कस, एक जण लय उडत होता त्या दिवशी, त्याला म्हणावं येत चौकात, दाखवतो तुला भिंत विथ सेलिब्रिटी काय असतं ते. बोला गणपती बाप्पा मोरया. अरे बाबा, कर ना साऊंड चेक. अरे तिकडचा आवाज यायला लागला. अरे ते मंडळ निघालं पण. अरे भाऊ, सोड ना आवाज. साऊंड जर वाजला नाही ना, हैदराबादला कसं जातोय ते बघतोच मी. लेझर सोड तिकडून. आवाज. हॅलो, काय? अरे अरे तुमच्या या कॉम्पिटिशनच्या नादात आपण आपला एक मित्र आयसीयू मध्ये ढकललाय. तुला 10 बेस आणि 10 टॉप पाहिजे ना, आणि तू 100 लेझर, 100 शार्पी. अरे पण तो आता गेला ना, त्या पोराचं काय? त्याच्या आई वडिलांनी कुणाकडे बघायचं? पोरगा गणपती विसर्जनाला गेला होता आणि आता तो आयसीयू मध्ये. हे गणपती बाप्पा, तू तुझ्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोस ना, माझी पण एक इच्छा पूर्ण करशील? नको येऊस पुढच्या वर्षी, खरंच नको येऊ. गणेशोत्सवाचे स्वरूप एवढे बदलत चालले ना की नको वाटतं सगळं. खरंच बाप्पा, नको येऊस. बरोबर बोलला. अरे इकडे तिकडे काय पाहताय? मी बोलतोय. तुमचा बाप्पा माझं विसर्जन करायला निघाला, पण यावर्षी मी गप्प नाही राहू शकत. कारण माझं येणं आता केवळ रिवाज बनले, त्यात भावना राहिल्या नाही. कारण गणेशोत्सव हा उत्सव राहिला नाही, तो प्रदर्शन झालाय. तुमचा श्री गणेश फक्त फ्लेक्स वरचा बाप्पा झालाय. बाजारात विकल्या जाणाऱ्या झगमगत्या लाईट्स मध्ये हरवलेला केवळ एक ब्रँड झालाय. बाप्पा, पण काळानुसार गोष्टी बदलतात. आधी लोक वर्गणीतून उत्सव चालायचा, पण आता मदत मिळते, देणगे मिळतात, स्पॉन्सरशिप मिळते, जाहिराती मिळतात. अगदी पाण्यापासून मसाल्यापर्यंत, मोदकापासून चिवड्यापर्यंत, सायकल पासून गाडीपर्यंत आम्हाला या सगळ्या गोष्टींच्या सवय लावल्या गेल्या. तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळते, मिळणारी स्पॉन्सरशिप ही लोकवर्गणीहून जास्त असते, हेही मान्य. पण मग त्याचा तुमच्याकडून लोकहितासाठी, समाजहितासाठी उपयोग व्हायला हवा, हेही कायम लक्षात ठेवा. त्यांनी सवयी लावल्या हे मान्य, मात्र तुम्ही कशाला त्या सवयी तुमच्या अंगात भिनवून घेतल्या?
ज्यासाठी हा उत्सव सुरू झाला होता ते मूळच तुम्ही सर्वजण आता विसरला आहात. सगळ्यांनी एकत्र यावं, समाजामध्ये एकीचं बळ काय असतं हे समजवण्यासाठी आणि समजण्यासाठी हा उत्सव सुरू झाला होता. त्याला संस्कृतीचा पदर होता, परंपरेची सोनेरी झालर होती. मंडळी, दरवर्षी मी येतो ते फक्त मूर्ती म्हणून नव्हे तर एक प्रेरणा म्हणून, तुमचं स्वच्छ अंतःकरण पाहण्यासाठी, तुमचं एकत्र येणं पाहण्यासाठी. पण दरवर्षी मी पाहतो अधिक गोंगाट, अधिक अहंकार आणि अधिक दुरावा. म्हणूनच मी आज सांगतो, जर पुढच्याही वर्षी मला हेच आणि असंच चित्र दिसणार असेल तर हे माझं अखेरचं आगमन समजा. मला पुढच्या वर्षी येण्याचा आग्रह करू नका. आता मी परत येईन ते जेव्हा हा उत्सव एक संस्कृती, एक परंपरा म्हणून एकोप्यानं साजरा केला जाईल. जेव्हा या उत्सवात आपुलकी, आपलेपणा आणि एकत्रित येण्याचा उत्साह असेल, सगळे गुण्या गोविंदानं एकत्र येतील, तेव्हाच तुमचा हा लाडका बाप्पा पुन्हा येईल. हे गणराया, आम्हाला माफ कर. आज तुझ्या मंगलचरणाशी आम्ही शपथ घेतो. या उत्सवाचे स्वरूप आम्ही बदलवून दाखवू, मात्र आमच्यावर असा रागवू नको. होय बाप्पा, हा आम्हाला माफ कर. तथास्तु. तुम्ही हे स्वरूप बदलून दाखवाल याची मला खात्री आहे. येतो आता. गणपती बाप्पा, आज तुझ्या साक्षीनं आम्ही तुला वचन देतो, सगळ्यांच्यात एकी दिसेल, आपुलकी आणि परंपरा दिसेल. पुढच्या गणेशोत्सवात संस्कृती दिसेल आणि गणपती उत्सवाचं मूळ स्वरूपही दिसेल. मंडळी, ही जबाबदारी जितकी आमची तितकीच तुमची. ह्या गणपती उत्सवाचे स्वरूप बदलण्याचा शब्द तुम्ही आम्ही मिळून गणपती बाप्पाला देऊ. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती.